नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ओस्मो मोबाईल SE जे गिम्बल आहे. थ्री ॲक्सिस स्टॅबिलायझेशन आहे त्याच्यामध्ये. तर आज ते तुम्हाला दाखवणार आहेत, त्याची अनबॉक्सिंगही दाखवणार आहेत. त्या बॉक्समध्ये काय काय येतं त्या सर्व वस्तू तुम्हाला दाखवणार आहे. पोर्टेबल आणि इझी हे गिम्बल असणार आहे. आपण पॉकेटमध्ये घेऊनही जाऊ शकतात कुठेही. तर आपण ओस्मो मोबाईल SE हा गिम्बल खूप लाईटवेट आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्ह ट्रॅक आहे, जेणेकरून कोणी तुमच्यासोबत नसेल तर तुम्हाला ट्रॅक करून तुमचा व्हिडिओ हा प्रोफेशनल पद्धतीने तो व्हिडिओ आपला कॅच करू शकतो. त्याच्यात ॲक्टिव्ह ट्रॅक आहे. तर मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओत की कशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह ट्रॅक यूज करायचं आहे. तर आज आपण DJI ओस्मो मोबाईल SE हे गिम्बल अनबॉक्सिंग करणार आहोत. आपण पाहू शकतात बॉक्स. आपण पाहू शकतात मित्रांनो, या बॉक्समध्ये आपला गिम्बल, हा गिम्बल आहे. मोबाईल क्लॅम्प ही त्याच्यासोबतच आली आहे आणि हे ट्रायपॉड स्टँड जे गिम्बलच्या खालच्या साईडला लावून आपण त्याला फिक्स करूया. आपण याला फोन अटॅच करून मग गिम्बल स्टार्ट करू. या साईडला एक बटन आहे, ते पॉवर बटन आहे. ते प्रेस केल्यानंतर गिम्बल हे स्टार्ट होतं. एक बीपचा साऊंड येईल. ग्रीन लाईट लागला की आपलं गिम्बल स्टार्ट झालं. मोबाईल क्लिप ही मोबाईलच्या सेंटरला लावायची अशा पद्धतीने आणि या साईडला अटॅच करायचं. पाहू शकतात मित्रांनो, गिम्बल आपला मोबाईलला अटॅच झालं आहे. त्याच्यात 4 प्रकारचे मोड येतात. हे जॉयस्टिक आहे. या जॉयस्टिकने आपण मोबाईल खाली वरती करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये 4 मोड आहे. एक पॅन मोड, एक पॅन टिल मोड, एक राऊंड मोड आणि एक 3 ॲक्सिस मोड, बरोबर. आपण मोबाईल फ्लिपही करू शकतो लँडस्केप काढायचं असेल. आता हा आपला पोर्ट्रेट मोड आहे. आपण लँडस्केप काढायचं असेल तर हे ॲरोचं जे बटन आहे त्याला प्रेस करा, डबल प्रेस, जेणेकरून फोन लँडस्केप होईल. रेकॉर्डिंगसाठी तुम्ही ऑरेंज कलरचे जे बटन आहे ते प्रेस करून तुम्ही रेकॉर्डिंग चालू करू शकतात. रेकॉर्डिंग चालू झाले. रेकॉर्डिंग बंद करण्यासाठी परत तुम्ही ते ऑरेंज कलरचं बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करा, रेकॉर्डिंग बंद होईल. आणि ट्रिगर आहे, जे ॲक्टिव्ह ट्रॅक करायचं असेल तर या साईडला एक ट्रिगर बटन आहे, ते तुम्ही क्लिक केल्याने तुमचा ट्रॅक होऊन जाईल. झूम करण्यासाठी या साईडला एक स्विच दिलं आहे बटन, ते तुम्ही वर प्रेस केल्यावर झूम हे होत असतं आणि डबलदा ट्रिगर दाबल्याने मोबाईल हा ज्या कंडिशनला आहे त्या कंडिशनला येऊन जातो. मोबाईल गिम्बल हे परत बंद करण्यासाठी तुम्ही ट्रायपॉड स्टँड ठेवून आपला फोन काढायचा, बटन आहे त्याला प्रेस करा, गिम्बल हे बंद होईल आणि तुम्हाला बीपचा साऊंड आल्यावर ही जे मिनी स्क्रीन आहे त्याच्यावर एकही लाईट दिसणार नाही. लाईट बंद होतील आणि तुम्ही त्याला फोल्ड करू शकतात. गिम्बल चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला USB to C टाईप ही केबल बॉक्ससोबत आपल्याला भेटणार आहे. ॲडॅप्टर आपल्या मोबाईलचं ते यूज करू शकतो आपण. मोबाईलचं ॲडॅप्टर याच्यासाठी सांगतो आहे की जेणेकरून गिम्बल हे त्याच्याने लिमिटेड
त्याच्याने करंट फ्लो झाल्यावर त्याच्या बॅटरीलाही काही त्रास होणार नाही, म्हणून आपण USB to C टाईप ही केबल वापरून आपण 20 वॅटचं मोबाईल चार्जर वापरायचं आहे त्याच्यासोबत. थांबवणं लागेल.